हाय हॅलो नमस्कार, मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आत्ता वाजलेले सकाळचे 6:30 ते 7 आणि मला करायचं आहे मुलींचा टिफिन, कारण आज त्यांची स्कूल आहे तर त्याचीच तयारी मी करत आहे। तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना शुभ सकाळ। आणि तर आज मी फ्लावर आणि बटाटा मिक्स भाजी करणार आहे। तर त्यासाठी अगोदर थोडंसं तेल टाकून घेतलं कढईमध्ये आणि तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली। त्यानंतर कांदा टाकलाय, कांदा थोडासा परतला की त्यानंतर टोमॅटोही टाकलाय। टोमॅटो टाकलं की मग थोडंसं मीठ टाकलंय, लाल तिखट, हळद टाकून व्यवस्थित असं परतवून घेतलंय। टोमॅटो थोडासा मऊ झाला की त्यानंतर बटाटा आणि फ्लावर दोन्हीही टाकून घेतलंय आणि परत एकदा त्याला व्यवस्थित असं 1-2 सेकंद तेलामध्येच व्यवस्थित परतवून घ्यायचं। आणि त्यानंतर वाफेवर ही शिजते भाजी, खूप छान होते वाफेवर शिजल्यानंतर। पण मला आज गडबड होती, मुलींना उशीर होईल त्यामुळं मी थोडंसं पाणी टाकून शिजायला ठेवले, कारण पाणी टाकलं की मग लवकर शिजेल। आणि अशी जर वाफेवर शिजवायचं म्हणलं की थोडासा वेळ लागेल, त्यामुळं मी थोडंसंच पाणी टाकले आणि भाजीची कढई तिकडं ठेवली मी त्या गॅसवरती। आणि आता इकडं मी करत आहे चपात्या। तर काल ना मला खूप उशीर झालेला, आज उठावंसंच वाटत नव्हतं। काल पूर्ण किचन सगळं काढलं होतं आणि भांडे थोडेसे झालेत, तर तेही मला आता लावून घ्यायचे आहेत। तर चपात्या करत करत मी इकडं भाजीलाही बघत होते। तर इथं भाजी शिजलेली आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून परत एकदा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आणि आता भाजी रेडी आहे। तर टिफिन वगैरे केला, पोरींना खाली स्कूलला वगैरे सोडून आले आणि आल्यानंतर थोडंसं चहा वगैरे करून पिला। आणि सकाळी उठले होते त्यावेळेस मी अगोदर हे लावलेले होते, पांघरून लावलेले होते मशीनला। काल 2 ब्लँकेट लावले होते आणि आज 3 लावलेत। हे छोटे छोटे होते म्हणून आज 3 लावलेत। रोज थोडं थोडं करून मी हेही धुवून घेत आहे। म्हणजे कसं एकदाच जर धुवायचं एकाच दिवशी म्हणलं ना, वाळत टाकायला जागेचाही प्रॉब्लेम आहे आणि पाण्याचाही प्रॉब्लेम आहे। एकाच दिवशी जर खूप लावले तर मग पाणी, कारण आमच्या 400 लिटरच्या 2 टाक्या बसवलेल्या आहेत आणि पाणी फक्त सकाळीच येतं, मग ते पुरायला पाहिजे दिवसभर। आणि आता भांडेही घासत आहे मी, त्यामुळं मग रोज थोडे थोडे करून लावत आहे। तर ते झाल्यानंतर ते टाकले वाळायला पांघरून वगैरे आणि त्यानंतर रोजची कपडे जी होती ना ती टाकून घेतली आणि मशीनला लावून घेतलेत। आणि त्यानंतर मग मी बाकीची कामं करणार आहे आता। करायची तर इच्छा नाही, पण दसरा म्हणलं आणि थोडासा पसारा आहे, बघू शकता। आता दसरा काढत आहे त्याच्यामुळं घरात सगळीकडं पसारा आहेच, त्यामुळं तर काही सुधरत नाही। तर इथं मी काल जे धुतले होते ना भांडे, तर ते रात्रीच ठेवणार होते, पण काय झालं की एकदा मी असेच पुसूनच ठेवलेले होते, पण कसं थोडंसं जरी कुठं ओलं झालं तर राहिलं तर मग ते आपण सामान वगैरे ठेवलं तर खराब होऊन जाईल। त्यासाठी मग मी काय केलं की रात्रभर फॅनच्या खाली भांडे असेच राहू दिले, म्हणजे छान व्यवस्थित ते वाळतीलही, कुठं ओलं वगैरे राहणार नाही। कारण आपण छोटे छोटे जे आहेत ना त्याच्यामध्ये काहीतरी घालून ठेवलं तर मग ते परत खराब व्हायला नको, त्यामुळं मग रात्रभर ठेवले। आणि आता पोरींचं सगळं झाल्यानंतर तिकडं मशीन होती तोपर्यंत म्हणलं इकडं भांडे आपण सगळे अगोदर आवरून घेऊयात। तर जे माझे एक्स्ट्राचे वाटे आहेत ना तर ते मी सगळ्या एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे। पहिलं काय करायचे, एकत्रच ठेवायचे, म्हणजे पाण्याची टाकी आहे ना त्याच्यामध्ये ठेवायचे, पण जेव्हा कोणीतरी आलं आणि एक्स्ट्राच्या वाट्या जर मला पाहिजे असल्या ना तर सगळं सामान काढावं लागायचं। त्यामुळं मग मी ह्यावेळेस काय केले, तर जे एक्स्ट्राचे वाटे आहेत ना एका डब्यामध्येच ठेवून देणार आहे आणि त्याच्यावरती लिहून ठेवणार आहे की याच्यामध्ये नाही का वाट्या असं लिहून ठेवणार आहे, म्हणजे मला पटकन कोणीही आलं ना तर मग मला समजेल आणि घेता पण येईल आणि स्वच्छही राहतील, त्याच्यामध्ये धुवत वगैरे बसायला लागणार नाही। त्यामुळं मग जे एक्स्ट्राचे आहेत ते एका डब्यात घातलेत आणि जे मी रोज यूज करते ते बास्केटमध्ये ठेवलेले आहेत, बघू शकता। त्यानंतर कपही मी एका डब्यामध्ये घातलेत। पहिलं रोज वापरायसाठी म्हणून ठेवलेले होते, पण मला काही सवय नाही चहा प्यायची कपामध्ये,
म्हणून मग परत विचार केला. आणि पोरी ही चहा बिस्किट टोस्ट खाते तर कपामध्ये व्यवस्थित खाता येत नाही, मी त्यांना वाट्यामध्येच देते. त्यामुळं कप कधी यूजच होत नाहीत खरं म्हणजे माझे. मग उगाच धूळ पडतात, त्याला उगाच सारखं धुवत बसण्यापेक्षा तेही मग मी सगळेच कप आणि जे होतं ना तर तेही एका डब्यामध्ये घालून ठेवलेलं आहे. आणि जेव्हा कोणी पाहुणे वगैरे आले की त्यावेळेसच मग काढता येईल. त्यामुळं मग आता ह्या डब्यांवरती मी लिहून ठेवणार आहे, म्हणजे ऐन वेळेला माझं नाही का धावपळीही होणार नाही, लगेच भेटूनही जाईल. त्यामुळं मग मी असं घालून ठेवले. आणि त्यानंतर हे डब्बे वगैरे सगळे आहेत ना तर ते साईडला ठेवलेत. तोपर्यंत त्याच्यामध्ये जे आता दुसरे डबे आहेत ना, 1-2च धुतलेले होते मी काल, आता त्याच्यातलं त्या डब्यामध्ये घालेल आणि ते डबे रिकामे करून ते आज धुवायला घेईल मी. तर थोडे थोडे करून मी किचनमध्ये जे ठेवायचे आहेत ना ते ठेवून घेत आहे, बघू शकता. आणि जे हांडे वगैरे होते ना तर मी इथं साईडला ठेवले, कारण मी त्याला आता कॅरीबॅग वगैरे व्यवस्थित घालून मग ठेवणार आहे. तर सगळं भांडे वगैरे आवरून झालं हॉलमधलं. आणि त्यानंतर मग काल यांनी ना कांदे आणले होते, बास्केटही धुतलेलं होतं, बघू शकता किती छान स्वच्छ दिसते. आणि सारखं धुत असते पण कसं धुळीमुळं हे आपला हात लागतो त्यामुळं घाण होतंच. तर कांदे इतके ओले होते ना, मग माझ्या लक्षात आलं नाही का त्याच्यामध्ये ठेवताना, मग असेच जर मी मध्ये ठेवले असते ना पूर्ण ओले होऊन गेले असते. त्यामुळे मग मी इथं उन्हाला खिडकीमध्ये आणून ठेवले. आणि खिडकीमध्ये ते ठेवत असताना माझं लक्ष एकदम झाडाकडे गेलं, कामामध्ये काही मी बघतच नव्हते. तरी एकच वेळेला इतके छान फुलं आले होते ना, एक एक कळ्या अशा उमलायच्या होत्या आणि थोडेसे उमलले होते फुलं. तर बघू शकता किती छान असं फुलं वगैरे बघितलं ना की मन प्रसन्न वाटतं. असं झाडं वगैरे असली की आपल्या घरामध्ये. माझ्याकडे काही जास्त नाही, हे एवढं एकच आहे. पहिलं खूप होती पण इथं काही जागा नसल्यामुळे ती राहिली नाहीत, मी सगळी हे केली. आणि हे बघ माझी तुळस. राहिलेले डबे वगैरे आज धुवून टाकलेले आहेत आणि आता पुसून सुकत ठेवलेत फॅनच्या खाली. आता फक्त ड्रममधले राहिलेत तर ते मी उद्या करेल. आणि आता व्हिडिओला इथंच एंड करते. प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया उद्याच्याच नवीन अशा एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.